अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या अपघातग्रस्त विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल यांची निवृत्त होऊन वडिलांची सेवा करण्याची इच्छा होती, मात्र त्यांची ही शेवटची इच्छा अपूर्णच राहिली। पवईच्या जलवायू विहारमध्ये राहणारे सुमित सबरवाल यांचे 88 वर्षीय वडील या अपघाताची माहिती कळल्यानंतर पूर्णपणे हादरून गेले। विमानाचं उड्डाण झालं आणि त्याच्या आधीच तासभर त्यांनी वडिलांना फोन सुद्धा केला होता असंही समजतंय। आणि या सगळ्या संदर्भात ज्या ठिकाणी सबरवाल राहत होते त्याच परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी। तुमची आता मला सेवा करायची आहे अशी पुढे इच्छा काही दिवसापूर्वी सुमित सबरवाल यांनी व्यक्त केली होती। सुमित सबरवाल हे अहमदाबाद येथे जे अपघातग्रस्त विमानाचे वैमानिक होते, त्यांनी 3 दिवसापूर्वी वडील पुष्पराज सबरवाल यांच्याशी फोनवर संवाद साधला होता आणि ही आपली जी भावना आहे त्यांनी व्यक्त केली होती। मात्र एअर इंडियाच्या अहमदाबाद आणि लंडन या विमानाचा अपघात जो काल झाला, दुर्दैवी अपघात झाला, त्यामध्ये सुमित सबरवाल यांचा मृत्यू झाल्यामुळे कुठेतरी ही त्यांची इच्छा आहे ती अपुरी राहिली। सुमित आपण जर पाहिलं तर 1994 पासून वैमानिक म्हणून काम करत होते। ते एअर इंडियाच्या लाईन ट्रेनिंग कॅप्टन या पदावर कार्यरत होते। सुमित यांच्याकडे जवळपास 8200 तासांहून अधिकचा हा विमान उड्डाणाचा अनुभव होता। ते एक अनुभवी आणि उच्च प्रशिक्षित असे विमानिक होते। यापूर्वी त्यांच्यावर इतर वैमानिकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देखील सोपवण्यात आली होती। ते सध्या आपण ज्या पवई एरियामध्ये आहोत त्या पवई परिसरात वास्तव्यात होते। या बिल्डिंगचं नाव जर पाहिलं तर पवई जलवायू विहार असं या बिल्डिंगचं नाव आहे आणि येथे त्यांचे सध्या वडील हे राहत आहेत। वडील पुष्पराज सबरवाल यांच्याशी त्यांचं अनेकदा फोनवरून देखील बातचीत होते। आपण जर पाहिलं सुमित यांच्या पश्चात 88 वर्षाचे त्यांचे वडील आणि बहीण असा त्यांचा परिवार आहे। त्यांचे 2 भाचेही वैमानिक असून तेही सध्या प्रतिष्ठित एका विमान कंपनीमध्ये कामाला आहेत। त्यांच्या आईचे कोरोना काळामध्ये निधन झाले होते। ते त्यांच्या वडिलांसोबत पवई येथील जलवायू हिरानंदानी इमारतीच्या 7व्या मजल्यावर राहत होते। कॅमेरा पर्सन सतीश कदमसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, पवई।